नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर अद्वैतच्या बर्थडेचा हा ब्लॉग आहे. अद्वैतचा बर्थडे असतो 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आणि आम्ही अगोदरच अद्वैतचं सगळं ॲडमिशन वगैरे करून जाणार होतो गावाला. तर नेहमीप्रमाणे त्याचा बर्थडे या ठिकाणी होणार नव्हता. त्यामुळे अगोदरच एक छोटासा केक आम्ही सांगितला होता आमच्या किरण माऊला. अद्वैतला आवडते कार म्हणून किरण मावशीने मस्तपैकी एक कारच्या शेपचा केक बनवून दिला होता. कारण बर्थडे जर गावी झाला नेहमीप्रमाणे, तर अद्वैतला असं वाटत होतं, की माझ्या फ्रेंड्ससोबत माझा बर्थडे होऊ शकणार नाही. तर त्याच्या इच्छेखातर म्हटलं ठीक आहे आपण 1 मेला इथे नाहीये, तर आपण असं करूयात, की अगोदरच तुझा बर्थडेचा एक केक कट करूयात. जेणेकरून त्याच्या मनाची पण थोडीशी शांती होईल, की मी फ्रेंड्ससोबत केक कट केला. पण झालं असं, की खूप दिवस ॲडमिशनसाठी फिरल्यानंतरही लवकर कुठेच ॲडमिशन झालं नाही आणि ॲडमिशन प्रोसेसला खूप जास्त वेळ गेली आणि असं झालं, की आम्ही गावी जाऊ शकलो नाही. ऑलरेडी आम्हाला गावी जायला खूप जास्त लेट झाला. जवळपास 7-8 मे झाले आम्हाला घरी जाण्यासाठी आणि असं अद्वैतची जी मनापासून इच्छा होती, की माझा बर्थडे पुण्याला माझ्या फ्रेंड्ससोबत करायचा, तर तो बर्थडे सुद्धा इथेच झाला आणि एकदा सोडून त्याचा बर्थडे 2दा सेलिब्रेट झाला. गावी जाण्यामुळे आम्ही अगोदरच एकदा केला होता बर्थडे जो हा त्याच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत आणि नंतरनं जो त्याचा खरा बर्थडे आहे 1 मेचा, तो सुद्धा इथेच सेलिब्रेट झाला. मग अद्वैतची तर काय मज्जाच झाली. 2-2दा त्याचे बर्थडे सेलिब्रेट झाले आणि त्याला ऑलरेडी त्याचा बर्थडेचं इतकं क्रेझ झालं होतं चालू वर्षी. इथून मागे कधीच त्याला त्याच्या बर्थडेचं 5ही बर्थडेला तो कधी म्हटला नाही. पण या बर्थडेला मात्र त्याने फार हट्ट धरला होता मनापासून, की माझा बर्थडे पुण्याला करायचा, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना बोलवायचं. पण नेहमी होतं असं, की मला फक्त मेमध्ये सुट्टी असते. त्यातही काही दिवस मला माहेरी आणि सासरी जावं लागतं. वर्षभर मला सुट्ट्यांना कुठे जाता येत नाही. त्यामुळं मग माझं असं असतं, की सुट्टी लागली, की आपण एप्रिल एंडलाच गावी जायचं. सो मग 1 मेचा त्याचा बर्थडे गावाकडे होत असतो. पण चालू वर्षी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचा बर्थडे झाला पुण्याला. खूप ठिकाणी शाळांना फिरलो, शाळा वेगवेगळ्या बघितल्या. कुठे काही गोष्टी पटत होत्या, कुठे काही गोष्टी पटत नव्हत्या, कुठे डिस्टन्स मॅच होत नव्हता, कुठं बोर्डचा टाइप मॅच होत नव्हता आणि हे सगळं करता एकंदरीत फायनली त्याचं ॲडमिशन झालं. आणि मग असं ठरलं, की अरे उद्या तर अद्वैतचा बर्थडे, मग आता असं करूयात, की बर्थडेची तयारी करूयात. मग ही रात्री एक मस्तपैकी छोटीशी पेस्ट्री आणली होती मी अद्वैतसाठी आणि आम्ही घरी रात्री 12ला हा बर्थडे सेलिब्रेट केला 1 मे चालू होताना. मग कुठलीच तयारी नसताना प्रायोर सकाळी उठलो आणि एका दिवसात सगळ्या तयारी केल्या आणि या सगळी तयारी व्यवस्थित होण्यामागचं जे श्रेय आहे ते सगळ्या माझ्या फ्रेंड्सना जातं. इथले आमचे जे ओनेलातले फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांनी मला खूप मदत केली. नाहीतर एका दिवसामध्ये एवढ्या बर्थडेची तयारी होणं शक्यच नव्हतं. कारण आम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये इतकं गुंतलो होतो, की आम्हाला असं वाटलंच नव्हतं, की आम्ही बर्थडे या ठिकाणी करू. लिटरली ॲडमिशनच्या गोंधळामध्ये उद्या 1 मे हे सुद्धा मी विसरून गेले होते. मला तर अद्वैतच्या वडिलांनी आठवण केली, की "ठीक आहे आता ॲडमिशन तर झालंय, तर उद्या अद्वैतचा बर्थडे मग काय करायचं?" मग सकाळी उठून आम्ही तयारी केली सगळी बर्थडेची. बघा मस्तपैकी सकाळी अद्वैतला लवकर उठवलं, फ्रेश केलं. त्यानंतरनं आम्ही निघालो बर्थडेच्या तयारीसाठी. सकाळी झटकेपट मेनू ठरले. त्यानंतरनं ठरलं, की कुठल्या पद्धतीचं डेकोरेशन करायचंय. मैत्रिणींनी सांगितलं, "काहीच टेन्शन घेऊ नको." किरणने जबाबदारी घेतली मस्तपैकी केकची. स्वप्नालीने जबाबदारी घेतली संध्याकाळच्या जेवणाची, स्वाती, अस्मिता यांनी जबाबदारी घेतली डेकोरेशनची आणि त्यामुळं मला जास्त काही करण्यासाठी उरलंच नव्हतं. मला फक्त सगळं सामान ऑन द स्पॉट आणून द्यायचं होतं. सकाळी अद्वैतला मस्तपैकी सकाळी-सकाळी अंघोळ घातली, चांगला फ्रेश केला. त्यानंतरनं छान असे नवीन कपडे मी त्याला घातले आणि म्हटलं अगोदर याचं सकाळी-सकाळी औक्षण करून घ्यावं. अगोदरच्या काळात बर्थडे म्हणजे काय, सकाळी उठल्यानंतरनं सगळं आवरलं की आई-वडील छान पद्धतीने औक्षण करायचे. घरी एखादा गोडधोड पदार्थ बनायचा. केक कापणं किंवा मग कॅन्डल विझवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नव्हतं. त्यामुळे मग ते केलं जात नव्हतं फारसं. आणि अशा पद्धतीने अद्वैतला मी मस्तपैकी विश केलं. अद्वैतने पण मला छान अशी हग दिली. त्यानंतर अद्वैतला म्हटलं, की "आता पटकन आवर आपल्याला तुझ्या बर्थडेचं सामान आणायचंय." आता आपण कितीही मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला ना, की आम्ही शिऱ्याचा केक कापायचो किंवा आम्ही असं कॅन्डल नव्हतो ब्लो करत किंवा काही पण मुलं ऐकायलाच तयार होत नाहीत आणि आता काय करणार त्यांच्या हट्टापुढे आपल्यालाही हात टेकावेच लागतात. म्हटलं चला आता. जसं अद्वैत असं फारसं काही मागत नाही. छोट्याशा-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तो आनंदी राहतो. मग त्याला आज जास्त मजा ह्याची वाटत होती, की त्याचे सगळे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत आणि त्याचा पहिला बर्थडे इथे होणार आहे. चला तर आता अद्वैत रेडी झाला. त्यानंतरनं आम्ही दोघंही व्यवस्थित पद्धतीने रेडी झालो.
गेले ना 1-2 आठवडे त्याच्या ॲडमिशनमुळे आम्ही इतक्या ट्रॉमामध्ये गेलो होतो ना, की मी सांगूच शकत नाही. पण आज अद्वैतचा हसरा चेहरा पाहून आम्ही त्या ॲडमिशन वगैरे सगळं काही विसरून गेलो. आणि ना मला कायम नाही 8-10 दिवसात असं वाटत होतं, की अरे यार, आपल्या इथे मराठी शाळेतले शिक्षक घरी येऊन मुलांना घेऊन जातात. वय बसत नसेल तरी 1 वर्ष तसंच बसवतात विदाऊट रजिस्टरला एंट्री करता. नेक्स्ट इयर वय भरल्यानंतर त्यांना पुन्हा त्या क्लासमध्ये रिपीट बसवतात आणि इथे मात्र एवढं सगळ्या फॅसिलिटीज आहेत, एवढी फीज वगैरे भरायला पण रेडी आहेत. तरीसुद्धा ह्या अट्टाहास जवळपास कुठे चांगली रयतची शाळा न मिळाल्यामुळे ॲक्चुअली मला प्रायव्हेटला त्याला टाकावं लागलं. पण माझी जराशीही इच्छा नव्हती प्रायव्हेट स्कूलला त्याला टाकण्याची. आणि मी नेहमी स्वतः टीचर असून सुद्धा प्रेफर करते, की मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिश असलं तर मुलांना मराठी आणि इंग्लिश दोन्हीचाही टच राहतो आणि मराठी शाळेमधील मुलं जी आहेत ना, ती अशा पद्धतीने घडतात ना, की ते कुठल्या पण संकटांना तोंड देऊ शकतात. त्यांना म्हणजे तुम्ही कुठेही नेऊन टाका. जगण्याची कला मराठी शाळा शिकवते हे मात्र नक्की. पण आता काय आहे ना, नाही आम्हाला पॉसिबल झालं कुठेही मराठी शाळेमध्ये ॲडमिशन घेणं. सो एका आम्ही इंग्लिश मीडियमच्याच शाळेमध्ये त्याला टाकलेलं आहे. बघूयात आता. शक्यतो माझं म्हणणं असं आहे, की मुलांमध्ये जर कॅलिबर असेल ना, तर मुलं कुठेही शिकू शकतात. अगदी घरी सुद्धा शिकू शकतात आणि तुम्ही तर बघितलेलंच आहे. अद्वैत घरी सुद्धा छान पद्धतीने शिकतोय, जे मी त्याला शिकवते. मग मस्तपैकी झटकीपट अद्वैतचं औक्षण केलं. अद्वैतला पण खूप मस्त वाटत होतं. आता बऱ्याचशा गोष्टी आपण वेस्टर्न कल्चरच्या आत्मसात करतोय. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र सोडता कामा नये. त्याच्यामुळे मग मुलांना हे औक्षण करणं, देवबाप्पाचं, आई-वडिलांचं दर्शन घेणं, ह्या गोष्टी तरी बेसिकली आपण शिकवल्याच पाहिजे. आता जे युग बदलते त्या काळानुसार आपणही थोडंफार बदलणं गरजेचं आहे. कारण मुलांच्या पण काही हट्ट असतात, त्याच्यापुढे आपल्याला हात टेकावेच लागतात. बट स्टिल आपले जे काही संस्कार आहेत ते मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. मस्तपैकी अद्वैतचं औक्षण केलं. त्यानंतर अद्वैतला सांगितलं, की जय बाप्पाचं दर्शन घे व्यवस्थित पद्धतीने आणि त्यानंतरच आपण जाऊयात तुझ्या बर्थडेसाठी बाकीच्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग करण्यासाठी. तर मग अद्वैत अजून जास्त एक्साइटेड झाला, की आता आपल्याला जायचंय सामान आणायला. त्याने पटकन आपल्या देवघरात गेला आणि तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या दोघांचंही दर्शन घेऊन झालं आणि आम्ही निघालो सामान आणण्यासाठी. सामानामध्ये बेसिकली काय आणायचं होतं आपल्याला पेपर प्लेट्स, त्यानंतर ग्लास, मुलांसाठी थोडंसं ज्यूस आणि अद्वैतने मेनू ठरवला होता, की मुलांना बर्गर आणि फ्रेंच फ्राईज द्यायचेत. बाकी केक वगैरेची तर व्यवस्था झालेली होती. त्यामुळं सगळ्यात अगोदर गाठलं आम्ही डी-मार्ट. तिथून आम्ही थोडेसे चॉकलेट्स, त्यानंतरनं ज्यूस वगैरे त्याचे जे बॉक्सेस आहेत ते आणलं. त्यानंतरनं एका होलसेलच्या शॉपमध्ये गेलो. तिथून मस्तपैकी हे पेपरचे बॉक्सेस आणले घडी घालून बनवण्यासाठी. त्यानंतरनं पेपर प्लेट्स, टिश्यू पेपर, ग्लासेस ह्या गोष्टी आणल्या. आता हे जे बॉक्स होते ना, मुलं सगळी छोट्या वयाची असल्यामुळे जे काही सगळं आपल्याला द्यायचंय ते एकाच बॉक्समध्ये टाकून देता येईल या हिशोबाने आणलं, जेणेकरून मुलांना ते कन्व्हिनियंट होईल घरी नेण्यासाठी. रिटर्न गिफ्ट्सही घेऊन आलो. मग आता तयारी करायची होती आपल्याला डेकोरेशनची. सो जे डेकोरेशनचं सामान आता येताना आणलं होतं, तर ते फ्रेंड्सना दाखवलं, की बाबा हे असं सामान आणलंय. तर त्यानंतरनं त्यांनी ओके सिग्नल दिल्यानंतरनं मग म्हटलं आता दुपारी आपण सुरुवात करूयात डेकोरेशनसाठी. आजचा दिवस पूर्ण घाई-गडबडीचा होता. आणि आम्ही ज्यावेळेस शॉपिंगला गेलो तिथेच त्या शॉपमध्ये मला ही छान अशी पुस्तकं दिसली. मग अद्वैतला मला बर्थडे गिफ्ट तर घ्यायचंच होतं. गिफ्ट असं असावं, की त्याच्यातून त्याला काहीतरी शिकायला मिळावं आणि त्याच्या आवडीचंही असावं. पुस्तकांची त्याला ऑलरेडी आवड आहेच. मग त्याला पाहिजे ते त्याने स्वतःहून चॉईस केली ही पुस्तकं. ती आम्ही घेतली आणि आल्यानंतरनं तो लगेच रीड करण्यासाठी बसला. कारण पुस्तक हा त्याचा फार आवडीचा विषय आहे आणि मॅथ्ससुद्धा. त्याच्यामुळे त्याने काही मॅथ्सचं, त्यानंतरनं इंग्लिश आणि स्टोरी बुक्स घेतली. मग मी मराठी स्टोरी बुक्स स्वतःहून घेतले. कारण अद्वैत इंग्लिश फार छान रीड करतो ते तर तुम्ही पाहिलेलंच आहे. आता मी सुट्टीमध्ये त्याला थोडंसं मराठी रीडिंग शिकवलं होतं. म्हटलं मग स्टोरीच्या माध्यमातून त्याचं ते थोडंसं रिव्हिजन पण होऊन जाईल. बघा आणल्या-आणल्या अद्वैत सगळं काढून बसलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो ओसंडून वाहत होता, की मला इतके सारे बुक्स गिफ्ट म्हणून मिळालेत. त्याला म्हणजे बाकी मुलांसारखं असं खेळण्या वगैरे ह्याचा तर क्रेझ आहे, पण त्यापेक्षाही जास्त त्याला बुक्सचा क्रेझ आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला खेळणी आणि बुक्समधून एखादी गोष्ट चॉईस करायला लावाल, तो नक्कीच बुक चॉईस करतो. आता हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे, की त्याला बुक्स वाचायला जास्त खूप आवडतात. तर अद्वैत बसला ते वाचण्यासाठी. त्यानंतरनं आम्ही तयारीला लागलो आमच्या पुढच्या बर्थडेच्या डेकोरेशनसाठी. अद्वैतला ना फार चौकशा आहेत बरं का. तो मला विचारत होता, "मग तू ते बॉक्स का आणले? मग तू त्याच्यात काय करणार आहे?" मग मी त्याला समजावून सांगितलं, की त्या बॉक्समध्ये आपण मुलांना मस्तपैकी बर्गर, फ्रेंच फ्राईज, ज्यूसचा एक कंटेनर, त्यानंतर थोडेसे चॉकलेट्स आणि केक वगैरे असं फिल करून देणार आहे, जेणेकरून ते सांडणार नाही. मुलांना व्यवस्थित खाता येईल आणि हे ऐकून तो खूप जास्त खुश झाला. आणि मुलं किती वाजता येणार आहेत?
हे मला विचारू लागला. संध्याकाळी 7चा टायमिंग आपण मुलांना दिला होता. ऑलमोस्ट दुपार झालेली होती. घरी आलो, थोडंसं जेवण वगैरे केलं आणि लगेच मग मैत्रिणींना बोलावून घेतलं डेकोरेशनसाठी. झटकीपट मुलींनी मी म्हणते जवळपास अर्ध्या तासाच्या आत एकदम मस्त असं डेकोरेशन मला रेडी करून दिलंय बघा. आता लकीली असं झालं ना, इतक्या लास्ट मोमेंटला आम्ही ते डेकोरेशनचं सामान आणायला गेलो. अद्वैतला हवी होती मक्वीन कार. तर त्या मक्वीन कारचा सेटअप तर कुठं मिळाला नाही. पण ती कार जी आहे ना डेकोरेशनमध्ये रेड कलरची ती थीमला त्याच्या मॅच झाली. मक्वीनची थीम असल्यामुळे रेड आणि ब्लॅक बलूनचं कॉम्बिनेशन ठरलं होतं आणि मग त्यानुसारच आम्ही बाकीचे बलून्स वगैरे पर्चेस केले आणि बाकी मुली आल्या झटकीपट. त्यांनी सगळ्या गोष्टीला मला मदत केली. अद्वैत पण बघा मध्ये-मध्ये त्याचं चालूच होतं. सगळं डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर मुलींनी घर साफ करायला सुद्धा मला मदत केली आणि हे सगळं डेकोरेशन करून झाल्यानंतर मग मी रेडी झाले. अद्वैतला रेडी केलं. त्याचे वडीलही रेडी झाले. हळू मुलं यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुरुवात झाली अद्वैतच्या पार्टीसाठी. हे बघा असा मस्तपैकी किरण माऊने केक आणला होता. अद्वैतचं औक्षण पण चाललेलं आहे आणि मस्तपैकी किरण काय करते, की तिचा तो केकचा सेटअप करते. हे तर आमच्यासाठी सरप्राईजच होतं. ती फक्त केक बनवणार एवढं मला माहिती होतं. पण इतका सुंदर आणि डेकोरेशन असणारा केक तिने बनवला ते पाहून आम्ही सगळे शॉक झालो. आता जसं की अद्वैतचं केकची जी थीम होती किंवा त्याच्या बर्थडेची जी थीम होती ना, तर ती मक्वीन कारची होती. मग तिने मस्तपैकी छान त्याच्यावर मक्वीनचे जे सेट आहेत ते केले. त्या इथे बघू शकता, की मुली फ्रेंच फ्राईज तळतात आहे ऑन द स्पॉट गरम-गरम. साइडला मी ते बॉक्सेस ऑलरेडी भरून ठेवलेले होते त्याच्यामध्ये, की मुलांना लगेच आपल्याला देता येईल. बघा केकचा छान असा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. रोटेटिंग केक होता. मस्त झाला होता एकदम आणि अद्वैतला तो खूपच जास्त आवडला होता आणि त्याच्यावर एक्स्ट्रा एफर्ट म्हणजे तुम्ही बघू शकतात किरणने ते मक्वीनचे कटआउट्स वगैरे आणून छान पद्धतीने ती थीम मॅच करण्याचा प्रयत्न केला होता. केक तर मला खूपच जास्त आवडला होता बघा. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी अद्वैतचा बर्थडे सेलिब्रेट केला. केक कटिंग वगैरे झालं. आता मे महिना असल्यामुळे सगळी तर त्याचे फ्रेंड्स अवेलेबल नव्हते. पण जेवढे अवेलेबल होते तेवढ्यांना आम्ही बोलावलं आणि मग केक कट झाल्यानंतर आपण मुलांसाठी मस्तपैकी त्या ठिकाणी केक आणि बाकी सगळं जे बर्गर वगैरे होती ती फीस दिली. रिटर्न गिफ्ट्स वगैरे दिले आणि त्यानंतरनं मुलं घरी गेली. मुलांनी खूप जास्त जो त्याचा बर्थडे ना अद्वैतचा तो एन्जॉय केला आणि मुलांच्या आवडीचाच विषय होता सगळा त्या ठिकाणी. ॲक्चुअली फास्ट फूड वगैरे आपण मुलांना देत नाही, पण एखाद्या दिवशी कधीतरी चीट डे म्हणून किंवा त्यांचा आवडीचा विषय म्हणून तेही कधीतरी त्यांना दिलं गेलं पाहिजे. अगोदर सुरुवातीला ना मला असं वाटत होतं, की ठीक आहे 4-5 बर्थडे आपण घरी केले, काय तरी एवढं त्या बर्थडेमध्ये असतं वगैरे. पण हा बर्थडे केल्यानंतर मला खरंच अद्वैतच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असं वाटतंय, की आता दरवर्षी इथेच बर्थडे करावा. कारण तो त्या दिवशी प्रचंड खुश होता. आणि मला ते खूप जास्त आवडलं. गावाकडे त्याला एवढी एक्साइटमेंट नसते त्याच्या बर्थडेची, पण इथे खूप जास्तच तो एक्साइटेड होता. मेन म्हणजे त्याचं जे फ्रेंड सर्कल होतं त्यांच्यासोबत त्याला तो बर्थडे सेलिब्रेट करता येत होता. त्याचा आनंद जास्त होता त्याला. बर्थडे तुम्ही किती मोठा करताय किंवा किती छोटा करताय याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता. फक्त माझ्या फ्रेंड्सना बोलव एवढं त्याची जी डिमांड होती, त्या डिमांडसाठी आम्ही यावर्षी इथे थांबलो आणि मला असं वाटतंय, की इथून पुढे सुद्धा नेहमी आपण त्याचा बर्थडे इथेच करण्याचा ट्राय करूयात. चला तर मग मस्तपैकी अद्वैतचं बर्थडेचं सेलिब्रेशन झालं. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हा कळवायला विसरू नका. मुलांनी तर बर्थडे जितका एन्जॉय केला तेवढाच आम्ही सुद्धा एन्जॉय केला. आता बर्थडे झाल्यानंतरनं गोष्ट होती संध्याकाळच्या जेवणाची. तर आम्ही एक 4-5 फॅमिलीजने मिळून घरीच जेवण करायचं ठरवलेलं होतं. स्वप्नालीने ऑलरेडी त्याची तयारी करूनच ठेवलेली होती सगळी. तर मुलांचं खाऊन वगैरे झालं. त्यानंतरनं मुलांना रिटर्न गिफ्ट्स वगैरे आपण दिले. मुलांनी अद्वैतला गिफ्ट्स वगैरे दिले आणि त्यानंतरनं मुलं त्या ठिकाणावरून गेली. मुलं गेल्यानंतरनं आमची तयारी चालू झाली आहे सगळं क्लीन करून जेवायला बसण्याची. पण जोपर्यंत आम्ही ही बाहेर तयारी करत होतो, तेव्हा ही बाकी सगळी उरलेली मुलांचा आत कार्यक्रम चालला होता गिफ्ट्स चेक करण्याचा. खूप सारे गिफ्ट्स आले होते. त्याचं तर एक्साइटमेंट खूप जास्त होता अद्वैतला, की काय-काय आलंय ते बघण्याचं. तर सकाळपर्यंत पण त्याला राहावलं गेलं नाही. त्याने लगेचच ते सगळे गिफ्ट्स ओपन करायला सुरुवात केली. बघता-बघता अद्वैत 6 वर्षाचा झालाय. 6 वर्ष कशी निघून गेली ना अजिबातही कळालं नाही. असं वाटतं की आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वी अद्वैत जन्मला होता. म्हणजे मुलं झाल्यानंतरनं दिवस असे फास्ट उडून जातात आणि मुलं इतकी फास्ट मोठी होतात ना, की कधी तो हातातला अद्वैत आता असा पळायला लागलाय खाली. हे तर आम्हाला कळालंच नाही. म्हणजे अद्वैतची 6 वर्षाची जी जर्नी आहे ना, ते म्हणजे असं वाटतंय की खूप फास्ट निघून गेली डोळ्यासमोरून आणि दिवसेंदिवस अद्वैत मोठा होतोय. त्याच्याकडे पाहून आम्ही पण बऱ्याचशा गोष्टी शिकतोय. आई-वडील असलं म्हणजे फक्तच आम्ही मुलांना शिकवत नाही, तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून आम्हालाही शिकायला मिळत आहेत. जसे-जसे दिवस पास होतील तसं-तसं अजून अद्वैत मोठा होत जाईल.
ईश्वर चरणी किंवा स्वामींच्या चरणी फक्त एकच प्रार्थना आहे, की अद्वैतला सुखी ठेव, समाधानी ठेव आणि हेल्दी ठेव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं स्वास्थ्य चांगलं राहू देत. या पलीकडे आम्हाला काहीच नको आहे. चला तर मग आता अद्वैत आणि त्याच्या फ्रेंड्सनी जे गिफ्ट्स ओपनिंगचा कार्यक्रम चालू केला तर तो तुमच्यासोबत एकदा मी शेअर करते. आता हा आपला अद्वैतच्या बर्थडेचा जो व्लॉग आहे हा मी सकाळपासून तर रात्री एंडपर्यंत तुमच्यासोबत शेअर केला. रात्री तर हे बर्थडेचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम सगळा उरकला. पण त्यानंतरही 2 दिवस गिफ्ट्स घेण्याचे जो सोहळा होता तो चालूच होता. दुसऱ्या दिवशी कार्तिकी दीदीने गिफ्ट दिला. अजून 2-3 गिफ्ट्स बाकी होते. चार्विकचं असेल, अयान विवांचं असेल, हे सगळे गिफ्ट्स येण्याचं अजूनही चालूच होतं. म्हणजे बर्थडे 1 दिवस होता, पण गिफ्ट्स सेरेमनी मात्र 3-4 दिवसच चालू होतं त्याचं. आणि अद्वैत रोज ते गिफ्ट्स पाहून हॅपी होत होता. त्याला गिफ्टच्या आत काय निघतंय हे नाही, पण त्याला ते गिफ्ट रॅपर पेपर उघडण्यामध्ये जो आनंद मिळतो ना, तो मी तुम्हाला सांगूच शकत नाही. आणि मग नेक्स्ट डे इव्हनिंगला मी त्याला घेऊन गेले राजे शिवाजी मूव्ही बघण्यासाठी. हिस्टॉरिकल मूव्ही होता. मुलांना त्यातून खूप काही शिकायला मिळतं. त्यानंतर मुलं आपल्या हिस्ट्रीशी कनेक्टेड राहतात. चला तर मग आता भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, एका एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.